नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. राज्यांनी स्वतःची पर्यटन यंत्रणा, खेळांसाठी संस्थात्मक व्यवस्था आखत सांस्कृतिक वारशांचा ब्रँड विकसित करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. दाभोलकर आणि पानसरे हत्या प्रकरणाचा न्यायवैद्यक अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर, तपासाबाबत न्यायालयाकडून नाराजी. केंद्रीय अर्थसंकल्प पुढे ढकलण्यासंदर्भातल्या याचिकेवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाकडून 23 जानेवारीपर्यंत लांबणीवर. अमेरिकेचे 45वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांचा आज शपथविधी. सर्वोच्च न्यायालय बीसीसीआयच्या नव्या प्रशासकांच्या नावांची घोषणा येत्या 24 तारखेला करणार. आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत सानिया बार्बरा जोडी तिसऱ्या फेरीत दाखल. नमस्कार. आता बातम्या विस्तारानं पाहूयात. प्रत्येक राज्यानं आपापली पर्यटन केंद्र ठरवून त्यादृष्टीनं पर्यटकांना आकर्षित करणारी यंत्रणा उभी करावी. खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी संस्थात्मक व्यवस्था असायला हवी. त्याचप्रमाणे भारताला लाभलेल्या सांस्कृतिक वारशाचं ब्रँडिंग करायला हवं, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्या आहेत. पर्यटन, सांस्कृतिक आणि क्रीडा विभागाच्या केंद्रीय, राज्याचे मंत्री आणि सचिवांची 3 दिवसीय राष्ट्रीय परिषद आजपासून गुजरातमधल्या कच्छ इथं सुरू झाली. या परिषदेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधानांनी एक भारत श्रेष्ठ भारत या कार्यक्रमाचा आरंभ केला. त्यानंतर ते बोलत होते. भारत जैसा देश, विश्व के टूरिज्म को हमारा टारगेट ग्रुप के रूप में सोच सकते हैं क्या? दुनिया को क्या चाहिए? हमारे देश में किस इलाके में क्या है? क्या हमने कभी विश्व के 50 देश, वहां के टूरिस्ट की साइकोलॉजी को एनालिसिस किया है क्या? कि यूरोप का टूरिस्ट होगा तो उसको ये चीजें देखने का शौक है, ये चीजें पसंद है. हिंदुस्तान के इस कोने में वो चीजें हैं जो यूरोप के टूरिस्ट को हमने आकर्षित करना चाहिए. इन दोनों को जोड़ना चाहिए. न हमने हिंदुस्तान में हमारा पोटेंशियल कहां है उसको मैपिंग किया है, न हमने दुनिया के टूरिस्टों को क्या पसंद है हमने देखा है. हर दुनिया के हर वर्ग का अपना एक चॉइस होता है. अगर हम टारगेटेड डेवलपमेंट की दिशा में प्रयास करेंगे तो हम बहुत कम खर्च से ज्यादा आउटकम निकाल सके, ऐसी व्यवस्था विकसित कर सकते हैं. परिवर्तनाची पावलं ओळखून केंद्र आणि राज्य सरकारांच्या सर्व विभागांनी परस्परांच्या सहकार्यानं काम करायला हवं, तसंच संवाद वाढवायला हवा, असं आवाहन त्यांनी केलं. सरकारच्या विविध विभागांमध्ये संवाद आणि सहकार्याचा अभाव असल्याबद्दल त्यांनी यावेळी चिंता व्यक्त केली. जगाच्या बदलत्या स्वरूपाशी जुळवून घेत त्यानुसार आपण आपली धोरणं बदलली पाहिजेत, असंही पंतप्रधान म्हणाले. देशात मोठी युवा शक्ती असून या युवा शक्तीचा वापर सकारात्मक आणि सृजनशील गोष्टींसाठी करायला हवा. त्यासाठी योग्य नियोजन केलं पाहिजे, असं मत नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. पर्यटन, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात सकारात्मक बदल अपेक्षित असून त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारमधला समन्वय वाढून निरंतर प्रयत्न आवश्यक आहेत, असं ते म्हणाले. पर्यटन, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात केंद्र आणि राज्य यांच्यातला समन्वय वाढावा, हा या संमेलनाचा उद्देश आहे. सांस्कृतिक विभाग आणि क्रीडा क्षेत्र यांची सांगड घातली तर पर्यटकांसाठी आकर्षक केंद्र निर्माण होऊन त्याचा क्रीडा आणि पर्यटन क्षेत्रालाही लाभ होऊ शकतो. नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे हत्या प्रकरणाचा न्यायवैद्यक अहवाल सीबीआयनं आज मुंबई उच्च न्यायालयात बंद लिफाफ्यात सादर केला. अहमदाबादच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा हा अहवाल आहे. दाभोलकर आणि पानसरे या दोन्ही हत्यांबाबत होत असलेला तपास असमाधानकारक असल्याचं सांगत न्यायालयानं याबाबत नाराजी व्यक्त केली. या दोन्ही तपासासाठी सीबीआयनं स्कॉटलंड यार्डची मदत मागितली होती. मात्र भारत आणि इंग्लंड यांच्यात याबाबतचा करार नसल्यामुळे स्कॉटलंड यार्डनं नकार दिल्याचं सीबीआयनं आज उच्च न्यायालयात सांगितलं.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोलकर आणि सामाजिक कार्यकर्ते गोविंद पानसरे यांची 2 वर्षांपूर्वी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणातल्या दोषींवर लवकरात लवकर कारवाई व्हावी यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि समविचारी संघटना आजपासून 20 फेब्रुवारीपर्यंत देशभरात निषेध कार्यक्रम करणार असल्याची माहिती अनिशा अविनाश पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. 5 राज्यातल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येत्या 1 फेब्रुवारीला सादर होणारा केंद्रीय अर्थसंकल्प पुढे ढकलावा अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं येत्या 23 तारखेपर्यंत लांबणीवर टाकली आहे. दरम्यान 2012 मध्ये केंद्र सरकारनं अर्थसंकल्प उशिरा सादर करण्यासाठी ज्या प्रक्रियेचा अवलंब केला त्या संदर्भातला तपशील निवडणूक आयोगानं केंद्र सरकारकडे मागितला आहे. अर्थसंकल्प तयार करण्याची आणि सादर करण्याच्या प्रक्रियेची माहितीही आयोगानं मागवली आहे. जल्लीकट्टू संदर्भातली केंद्र सरकारची विनंती मान्य करत सर्वोच्च न्यायालयानं या संदर्भातला निर्णय आठवडाभरानं पुढे ढकलण्यास मान्यता दिली आहे. जल्लीकट्टू संदर्भात तोडगा काढण्यासाठी केंद्राची तामिळनाडू सरकारशी चर्चा सुरू असल्याचं महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि न्यायमूर्ती आर भानुमती यांच्या पीठाला सांगितलं. या चर्चेमुळे सर्वोच्च न्यायालयानं जल्लीकट्टूबाबतचा निर्णय आठवडाभर पुढे ढकलावा ही विनंती सर्वोच्च न्यायालयानं मान्य केली. दरम्यान जल्लीकट्टू संदर्भात अध्यादेश काढावा यासाठी अण्णा द्रमुकच्या 46 खासदारांनी आज केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. जल्लीकट्टूवर सर्वोच्च न्यायालयानं घातलेली बंदी उठवावी यासाठी तामिळनाडूमध्ये मरीना समुद्र किनाऱ्यावर आज सलग 4थ्या दिवशीही आंदोलन सुरूच राहिलं. विमुद्रीकरणाच्या सरकारच्या निर्णयासंदर्भात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आज लोकलेखा समितीसमोर आपली बाजू स्पष्ट केली. देशात रोकड रकमेबाबतच्या परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाली आहे. ग्रामीण दुर्गम भागात काही समस्या आहेत, मात्र परिस्थिती लवकरच पूर्वपदावर येईल अशी माहिती पटेल यांनी दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. विमुद्रीकरणानंतर अनेक सहकारी बँकांमधल्या जमा रकमेमध्ये मोठी वाढ झाल्यासंदर्भात लोकलेखा समितीनं विचारणा केली आणि या संदर्भात आरबीआयनं लक्ष घालावं अशी सूचनाही केली. ऑनलाईन व्यवहारांवरचं शुल्क कमी करण्याबाबत रिझर्व्ह बँक काम करत आहे अशी माहिती उर्जित पटेल यांनी दिली. लोकलेखा समितीची पुढची बैठक 10 फेब्रुवारीला होणार असून आवश्यकता भासली तर 10 फेब्रुवारीनंतरही उर्जित पटेल यांना पुन्हा पाचारण करण्यात येईल अशी माहिती समितीचे अध्यक्ष केव्ही थॉमस यांनी वार्ताहरांना दिली. अमेरिकेचे 45वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांचा आज शपथविधी होणार आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स बायबलच्या साक्षीनं डोनाल्ड ट्रम्प यांना पदाची शपथ देतील. त्यानंतर ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची जागा घेतील. संपूर्ण जगाचं लक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथग्रहण तसंच त्यांच्या राष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्या भाषणावरती लागलंय. नवनियुक्त उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांचा पण आज शपथविधी होणार आहे. अमेरिकेतले भारताचे राजदूत नवतेज सरनाट हे ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला भारताचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहतील. भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेलं श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ अर्थात एसएनडीटी हे महिलांच्या सक्षमीकरणासाठीचं विद्यापीठ असून इथल्या विद्यार्थिनींनी राष्ट्रीय भावना आणि एकात्मता जोपासावी असं आवाहन माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी आज केलं. एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या 66व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल चे विद्यासागर राव हे होते. यावेळी विद्यापीठाच्या कुलगुरू शशिकला वंजारी यांनी दीक्षांत अहवाल सादर केला. अहमदाबादच्या अरुणा वणीकर यांना त्यांच्या रिनेल अँड ट्रान्सप्लांट पॅथॉलॉजी या क्षेत्रातल्या कामगिरीबद्दल डिलीट पदवी प्रदान करण्यात आली. तसंच 47 विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी देण्यात आली. शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी या योजना आधार कार्ड समवेत संलग्न करण्यासाठी विविध विभागांकडून सुरू असलेल्या कार्यवाहीचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतला. 68 पैकी 33 योजना प्राधान्यानं आधारशी जोडण्याचं काम 1 एप्रिलपासून कार्यान्वित करण्याच्या दृष्टीनं विभागांनी कार्यवाही करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. शालेय शिक्षण, उच्च आणि तंत्रशिक्षण, सामाजिक न्याय, आदिवासी विकास, अन्न आणि नागरी पुरवठा या विभागांच्या शासकीय योजना आधारशी जोडण्याबाबतच्या कार्यवाहीची मुख्यमंत्र्यांनी यावेळी माहिती घेतली.
अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या योजना आधारशी कशा पद्धतीनं जोडणार याचं प्रधान सचिव महेश पाटील यांनी सादरीकरण केलं. अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या वतीनं जिल्हानिहाय आधार जोडणीसाठी पाठपुरावा करून 31 मार्चपर्यंत काम पूर्ण करावं यासाठी विविध शासकीय विभाग आणि राष्ट्रीय सूचना केंद्राचं सहकार्य घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. अनुदानित आश्रमशाळातल्या विद्यार्थ्यांची आधार जोडणी प्रक्रिया येत्या 3 महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. शिक्षण मंत्री विनोद तावडे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह अधिकारी वर्गही या बैठकीला उपस्थित होता. येत्या 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार असून त्याकडे सर्वसामान्यांचं लक्ष लागलं आहे. या अर्थसंकल्पाविषयी अनेक अपेक्षा जनसामान्यांकडून व्यक्त होत आहेत. स्कॉलरशिप मिळते तर त्यांच्या येण्या जाण्याचा खर्चच त्याच्यामध्ये भागून जातो. सो मला असं वाटतं का त्यांना स्कॉलरशिप मिळावी म्हणजे की त्यांचा खर्च पण भागेल, प्लस त्यांना कॉलेजच्या शिक्षणाव्यतिरिक्त जो कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे त्याच्यामध्ये पण त्याचा फायदा होईल. कारण विनंती अशी जी इन्कम टॅक्सचा जी सध्याचा तो स्लॅब आहे तो त्यांनी आता कमी 5 लाख रुपये इन्कम टॅक्स मुक्त केली पाहिजे दरवर्षी उत्पन्नात. आणि त्यात विशेषतः जे ज्येष्ठ नागरिक किंवा VRS घेतलेले कर्मचारी त्यांना VRS घेताना भरपूर पैसे मिळतात, ते व्याजावर जगत असतात, तर त्यांना पूर्ण व्याजमाफी त्यांच्या व्याजावर आयकर लावला नाही पाहिजे. तरच हा जो वर्ग आहे देशात मोठ्या प्रमाणात हा व्यवस्थित आपलं जीवन जगू शकणार आहे. भारतातलं संशोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे इनोव्हेटिव्ह आयडिया आहेत, त्यांना इकॉनॉमिक सपोर्ट भारताने दिला पाहिजे. त्याच्यासाठी भारताने या वर्षीच्या अर्थसंकल्पात तरतूद केली पाहिजे. मी हँडिकॅप, मला प्रवास करणं झेपत नाही, म्हणजे ट्रेनी वगैरे प्रवास करायला होत नाही. तिथे खूप शिड्या असतात, पुन्हा खूप गर्दी असते, त्याच्यामध्ये आम्ही चालू शकत नाही. तर गव्हर्नमेंटनी त्याच्यासाठी म्हणजे माझ्यासारखे पण काही लोक आहेत त्यांना जॉबसाठी इकडे तिकडे जावं लागतं. गव्हर्नमेंटनी त्यांच्यासाठी चांगले म्हणजे रस्ते, त्यांच्या प्रवासाची सुविधा करावी. कुठे बाहेर जर आम्ही गेलो ऑफिसच्या निमित्ताने, काही कामाच्या निमित्ताने, तर आज आम्हाला बाहेर चांगले स्वच्छतागृह, प्रसाधनगृह तिथे नसतात. पुरुषांसाठी तर भरपूर जागी उपलब्धता असते, पण महिलांसाठी सुरक्षित, आरोग्यदायी, स्वच्छ असे शौचालय, प्रसाधनगृह असे नसतात. तर सरकारना अशी विनंती आहे की जागोजागी महिलांसाठी सुरक्षित असे चांगले प्रसाधनगृह बनवा. आम्ही सर्व मुली गावाकडून शिक्षणासाठी शहरांकडे येतो, पण आम्हाला वसतिगृह उपलब्ध नसल्यामुळे अनेक अडचणी येतात. तरी सरकारने वसतिगृह बांधून द्यावीत अशी मी त्यांना विनंती करते. आयुर्वेदीय पंचकर्म चिकित्सा PHC आणि RH लेवलवर प्रत्येक रुग्णाला मिळावी यासाठी त्या रुग्णालयांना तसे फंड गेले पाहिजेत. तसेच जिल्हा स्तरावर सुद्धा जशी जिल्हा शासकीय रुग्णालय असतात तशाच पद्धतीची शासकीय आयुर्वेद रुग्णालये सुद्धा निर्माण झाली पाहिजेत. त्याच्यासाठी या बजेटमध्ये काहीतरी फंड निर्माण व्हावेत अशी आम्हाला आयुर्वेदीय वैद्य म्हणून खूप अपेक्षा आहे. गृहिणी म्हणून माझी अशी अपेक्षा आहे की सगळ्यात पहिले महागाईचा दर हा कमी झाला पाहिजे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट राज्यात कब्बशी या चिन्हावर निवडणूक लढवणार असून त्यासाठी आयोगाकडे अर्ज करण्यात आला आहे अशी माहिती राज्याचे अध्यक्ष भूपेश थुलकर यांनी दिली. ते आज नागपूर इथं आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजपा, शिवसेना आणि रिपाईच्या युतीची वाट न बघता भाजपा आणि रिपब्लिकन पक्षाच्या युतीसाठी आम्ही चर्चा करणार आहोत असंही ते म्हणाले. नागपुरात आम्ही युतीकडे 15 जागांची मागणी करणार आहोत. युती न झाल्यास स्वबळावर निवडणुका लढवू असंही थुलकर यांनी सांगितलं. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत सहकारी बँकांना ठेवी स्वीकारता येणार नसल्याचं केंद्र सरकारनं आज स्पष्ट केलं आहे. या योजनेअंतर्गत अघोषित उत्पन्न जाहीर करता येणार आहे. गेल्या महिन्याच्या 17 तारखेला ही योजना जाहीर झाली असून येत्या 31 मार्चपर्यंत योजना खुली राहणार आहे. भारतीय जनता पक्ष हा गोरगरिबांसाठी असून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असं भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितलं. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी बुलडाणा जिल्ह्यातल्या चिखली इथं आज भाजपा कार्यकर्ता मेळावा आणि जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेनेशी युती करणार असल्याचं सांगत याबाबत येत्या 3 दिवसात सकारात्मक निर्णय होईल अशी माहिती दानवे यांनी यावेळी दिली। या मेळाव्यात शिवसेना, काँग्रेस तसंच भारिप बहुजन महासंघ या पक्षातल्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला। शिवसेना भाजपा युतीनं 2012च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या वचननाम्यातली एकही घोषणा पूर्ण केली नसल्याचा आरोप मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे। ते आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते। मुंबईकरांना मुबलक आणि शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याबरोबरच उड्डाणपूल बांधणं, फेरीवाला क्षेत्राची निर्मिती, अग्निशमन दलाचं आधुनिकीकरण, महिला आरोग्य केंद्राची उभारणी आदी वचनांपैकी एकाचीही पूर्तता या युतीनं केली नसल्याचं निरुपम यांनी सांगितलं। 22 वर्ष महापालिकेवर सत्ता असूनही शिवसेना भाजपा युतीनं मुंबईची दुरवस्था करून ठेवली आहे असंही ते म्हणाले। दरम्यान अखिल भारतीय काँग्रेस समितीचे महासचिव गुरुदास कामत यांनी उमेदवार निवडीच्या प्रक्रियेतून पूर्णपणे बाहेर पडत असल्याचं आज स्पष्ट केलं। निरुपम यांच्या नकारात्मक वृत्तीमुळे हा निर्णय घेतल्याचं कामत यांनी त्यांच्या समर्थकांना सांगितलं। शिक्षण संस्थांच्या अधिकारावर होणारा आक्रमण आणि शिक्षण क्षेत्रात शासनाचा हस्तक्षेप होत असल्याचा आरोप करत त्याचा निषेध करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीनं आज शाळाबंद आंदोलन करण्यात आलं। शिक्षक आणि संस्था चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं। खासगी शिक्षण संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा सुमारे 2000 शाळा या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या। शिक्षक आयुक्तपद रद्द करावं, शिक्षक भरतीवरील बंदी उठवावी, शिक्षण विभाग, महसूल विभागात विलीनीकरण करण्याचा आदेश रद्द करावा, चिपळूणकर समितीचा अहवाल लागू करावा या प्रमुख मागण्यांकडेही लक्ष वेधण्यात आलं। या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं तर 10वी आणि 12वीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा शैक्षणिक व्यासपीठाचे सभाध्यक्ष SD लाड यांनी दिला। किंवा भरती बंदी उठवली जात नाही, शाळांना अनुदान जोपर्यंत दिलं जात नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे चालूच राहणार। प्रसंगी लवकरात लवकर जर शासनाने अशा प्रकारचे निर्णय घेतले नाहीत, सकारात्मक निर्णय घेतले नाहीत, तर येणाऱ्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेवर देखील आम्ही बहिष्कार टाकू। नंदुरबार जिल्हा उद्योग केंद्रात 6,03,14,862 रुपयांचा अपहार झाल्याचं वृत्त आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं चौकशी करून 5 अधिकाऱ्यांसह 26 उद्योगातल्या 32 जणांवर गुन्हा दाखल केला आहे। 2001 ते 2010 दरम्यान बनावट उद्योगांना निधी दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। अॅट्रॉसिटी कायदा अधिक कडक करावा, त्यासाठी स्वतंत्र आणि जलद गती न्यायालय स्थापन करावीत यासह इतर मागण्यांसाठी औरंगाबाद इथं आज बहुजन क्रांती आक्रोश मोर्चा काढण्यात आला। मुस्लिम, इतर मागासवर्गीय, भटक्या आणि विमुक्त जाती जमातीतल्या 15 प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन सादर केलं। राज्य मागासवर्ग आयोगावर नुकत्याच करण्यात आलेल्या नियुक्त्या रद्द कराव्यात, इतर मागासवर्ग, भटक्या विमुक्त जाती जमातींना त्यांच्या जनगणनेनुसार आरक्षण द्यावं, मुस्लिमांसाठी सच्चर आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात यासह इतर मागण्या मोर्चेकऱ्यांनी केल्या आहेत। मुंबईत लवकरच राज्यस्तरीय मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहितीही संयोजकांनी दिली आहे। मुंबईतल्या कमलनयन बजाज कला दालनात चित्रकार संजय सिंग यांच्या चित्रांचं प्रदर्शन भरलं आहे। चित्रकलेतली कोणतीही पदवी नसताना सिंग यांनी चित्रकलेचा छंद जोपासला आणि आपली कला रसिकांसमोर मांडली आहे। मुंबईतल्या नेहरू कला दालनात कोल्हापूरच्या चित्रकार समृद्धा पुरेकर यांच्या चित्रांचं प्रदर्शन भरलं आहे। कोल्हापूरच्या आठवणी चित्रबद्ध करून या प्रदर्शनात त्यांनी मांडल्या आहेत। कोल्हापुरातली अनेक स्थळं, पन्हाळगडावरच्या पायवाटा, ज्योतिबाच्या डोंगरावर भरून आलेले ढग, पंचगंगेतलं पाणी कमी झाल्यावर दिसणारं शिवलिंग अशी अनेक चित्र या प्रदर्शनात आहेत। त्या स्थळांवर प्रकाशामुळे झालेला परिणाम, रंग, दिशा, आकार यांच्या माध्यमातून तो चित्रांमध्ये दाखवण्याचा प्रयत्न पुरेकर यांनी केला आहे।
निसर्गरम्य कोल्हापूर आता बदलतंय, पण त्याआधी ते कसं होतं याची आठवण जगासमोर ठेवण्याचा त्यांचा हा प्रयत्न. भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी इथं घडलेल्या दलित हत्याकांड प्रकरणातले पीडित आणि साक्षीदार भैयालाल भोतमांगे यांचं आज दुपारी नागपूर इथं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. भोतमांगे यांना छातीत दुखू लागल्यानं दुपारी 1 वाजता भंडाऱ्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र पुढच्या उपचारांसाठी त्यांना त्वरित नागपूरच्या श्रीकृष्ण रुग्णालयात नेण्यात आलं. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. 29 सप्टेंबर 2006 साली खैरलांजी इथं भोतमांगे कुटुंबावर स्थानिक गुंडांनी केलेल्या भीषण हल्ल्यात कुटुंबातल्या सर्व व्यक्तींचा बळी गेला होता. भैयालाल भोतमांगे या हल्ल्यातून बचावले होते. या प्रकरणातले ते एकमेव साक्षीदार होते. त्यांच्या साक्षीमुळे 8 दोषींना शिक्षा झाली होती. कशाला उद्याची बात, लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया अशा अवीट गाण्यांची मोहिनी घालणारे कृष्णा गणेश फुलंब्रीकर उर्फ मास्टर कृष्णराव यांची आज जयंती. भास्करबुवा बखले यांच्याकडे शास्त्रीय संगीत आणि नाट्यसंगीताचं शिक्षण घेतल्यानंतर कृष्णराव गंधर्व नाटक मंडळीत सामील झाले आणि बालगंधर्व यांच्याबरोबर त्यांनी शारदा, एकच प्याला, सौभद्र अशा संगीत नाटकांमध्ये स्त्री भूमिका केल्या. बालगंधर्वांनी गायलेल्या भानुपात्रा, नंदकुमार, अमृतसिद्धी अशा नाटकातल्या पदांना त्यांनी चाली लावल्या. मना रमणा मधुसूदना, क्षणाला भाग्याचा अशी अनेक पदं रसिकांच्या आजही स्मरणात आहेत. रागसंग्रह या आपल्या पुस्तकात मास्टर कृष्णरावांनी रागदारीच्या अनेक चिजा लिहून पुढील पिढ्यांना मार्गदर्शन केलं. 3 हिंदुस्थानी राग आणि अनेक बंदिशी त्यांच्या नावावर आहेत. 1935 साली आलेल्या धर्मात्मा या चित्रपटापासून त्यांच्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर अमरज्योती, गोपालकृष्ण, माणूस, शेजारी, लाखाराणी, वसंत सेना आणि इतर अनेक चित्रपटातील त्यांची गाणी आजही रसिकांच्या मनात रुंजी घालत आहेत. सर्वोच्च न्यायालय येत्या 24 जानेवारीला बीसीसीआयच्या नव्या प्रशासकांची घोषणा करणार असून अॅमिकस क्युरीला यासाठी नावं सुचवायला सांगितलं आहे. ॲडव्होकेट अनिल दिवान आणि गोपाल सुब्रमण्यम यांची या प्रकरणी अॅमिकस क्युरी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बीसीसीआय किंवा राज्य क्रिकेट संघटनेच्या पदावर सलग 9 वर्ष कार्यरत असलेल्या कुठल्याही व्यक्तीला यापुढे बीसीसीआयच्या प्रशासकीय मंडळावर राहता येणार नाही असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला होता. त्यानुसार बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांची नियुक्ती रद्दबातल ठरवण्यात आली होती. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत सानिया मिर्झा आणि तिची साथीदार झेक प्रजासत्ताकची बार्बरा स्ट्रायस्कोवा महिला दुहेरीच्या 3ऱ्या फेरीत पोहोचली आहे. 4थ्या मानांकित या जोडीनं त्यांच्या प्रतिस्पर्धी जोडीचा 6-1, 6-4 असा सरळ सेटमध्ये पराभव करून 3री फेरी गाठली. पुरुष दुहेरीत रोहन बोपण्णा आणि त्याचा साथीदार पाब्लो क्युवेस यांना 2ऱ्या फेरीत पराभवाचा धक्का बसला. 15व्या मानांकित या जोडीला प्रतिस्पर्धी जोडीकडून 6-2, 6-7, 4-6 अशी हार मानावी लागली. त्यांच्या पराभवामुळे पुरुष दुहेरीतलं भारताचं आव्हान संपुष्टात आलं. लिएंडर पेस, आंद्रेसा तसंच पुरवराजा दिविज शरण या जोड्या पहिल्याच फेरीत स्पर्धेतून बाहेर पडल्या आहेत. हवामानाची स्थिती जाणून घेऊयात. राजस्थानच्या बिकानेरसह काही भागात थंडीचा कडाका अद्यापही कायम आहे. चुरू इथं 1.6 सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. पंजाब आणि हरियाणाच्या अनेक भागात थंडीची लाट कायम आहे. दाट धुक्यामुळे रस्ता, रेल्वे आणि हवाई वाहतुकीवरही परिणाम झाला होता. येत्या 36 तासात राज्यातल्या बहुतांश भागात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 32 तर किमान 17 अंश सेल्सिअस. नागपूर 29-13, पुणे 27-12, औरंगाबाद 28-13, नाशिक 27-12, कोल्हापूर 28-16,
रत्नागिरी 33-18, सोलापूर 31-16 आणि अमरावती कमाल 29 तर किमान 14 सेल्सिअस. हवामान आणि तापमान जाणून घेतलं. आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यांनी स्वतःची पर्यटन यंत्रणा, खेळांसाठी संस्थात्मक व्यवस्था आखत सांस्कृतिक वारशांचा ब्रँड विकसित करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. दाभोलकर आणि पानसरे हत्या प्रकरणाचा न्यायवैद्यक अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर, तपासाबाबत न्यायालयाकडून नाराजी. केंद्रीय अर्थसंकल्प पुढे ढकलण्यासंदर्भातल्या याचिकेवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाकडून 23 जानेवारीपर्यंत लांबणीवर. अमेरिकेचे 45वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांचा आज शपथविधी. सर्वोच्च न्यायालय बीसीसीआयच्या नव्या प्रशासकांच्या नावांची घोषणा येत्या 24 तारखेला करणार. आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत सानिया बार्बरा जोडी तिसऱ्या फेरीत दाखल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पर्यटन व्यवसायाची कक्षा रुंदवण्याच्या उद्देशानं राज्यांच्या पर्यटन मंत्र्यांची राष्ट्रीय परिषद गुजरातमध्ये भरवण्यात आली आहे. त्यानिमित्तानं संस्कृती, क्रीडा अशा विविध पैलूंची जोड देऊन पर्यटन विकास साधण्याविषयी चर्चा करण्यासाठी राज्य सरकारचे पर्यटन संचालक सतीश सोनी यांना आज रात्री 9:30च्या बातम्यांमध्ये निमंत्रित केलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया रात्री 9:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.